हॅलो फ्रेंड, एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण इतिहास या विषयाचा भाग 4 पाहणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर या काही आमच्या लिंक आहेत त्या तुम्ही जॉईन करू शकता, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत जातील. तर चला तर मग इतिहास या विषयाचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, एक निराश्रित महिला व मुली यांच्या शिक्षणासाठी व त्यांना राहण्यासाठी महर्षी कर्वे यांनी सन 1899 मध्ये डॅडॅश नावाची संस्था सुरू केली. तर याचे ऑप्शन आहेत, एक वनिता महाविद्यालय, बी अनाथ बालिकाश्रम, सी महिला विद्यापीठ, डी महिला आश्रम. तर याचं उत्तर आहे बी अनाथ बालिकाश्रम. प्रश्न दुसरा, राष्ट्रीय काँग्रेसने कुठल्या अधिवेशनामध्ये चतुसूत्रीचा ठराव पास केला? तर याचे ऑप्शन आहेत, ए कलकत्ता, बी सुरत, सी कानपूर, डी अलाहाबाद. तर याचं उत्तर आहे ए कलकत्ता. प्रश्न तिसरा, जर तुम्हाला या प्रश्नाची उत्तरं येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही देऊ शकता, जेणेकरून तुम्हाला प्रश्नांचा व उत्तरांचा सराव होत जाईल आणि तुमच्या पण लक्षात राहील. याचं उत्तर आहे, याचे ऑप्शन आहेत, ए बिपिनचंद्र पॉल, बी लाला लजपत राय, सी सुरेंद्रनाथ बॅनर्जी, डी न्यायमूर्ती तेलंग. तर याचं उत्तर आहे बी लाला लजपत राय. आणि हॅपी इंडिया हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. प्रश्न चौथा, पुणे समाचार हे दैनिक कुणी सुरू केले? याचे ऑप्शन आहेत, ए बाबा पद्मजी, बी गोगा आगरकर, सी शिम परांजपे, डी श्रीधर व्यंकटेश केतकर. तर याचं उत्तर आहे डी व्यंकटेश केतकर. प्रश्न पाचवा, पुणे करार महात्मा गांधी व डॅडॅश यांच्यामध्ये झाला होता? तर पुणे करार हा महात्मा गांधी व डॅडॅश यांच्यात झाला होता. तर ऑप्शन आहे, ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बी लॉर्ड आर्विन, सी बॅरिस्टर जीना, डी पंडित नेहरू. तर याचं उत्तर आहे ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर हा पुणे करार हा 1932 मध्ये महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झाला होता. 6, मुंबईचे अनभिषिक्त सम्राट कोणास म्हणतात? त्याचे ऑप्शन आहेत, ए डॉक्टर भाऊदाजी लाड, बी वीना मांडलिक, सी नाना जगन्नाथ शंकर सेठ, डी दादाभाई नौरोजी. तर मुंबईचे अनभिषिक्त सम्राट कोणाला म्हणतात? तर याचं उत्तर आहे सी नाना जगन्नाथ शंकर सेठ. प्रश्न 7वा, उत्तर भारतामध्ये स्वतःचा शिष्य संप्रदाय निर्माण करणारा एकमेव महाराष्ट्रीयन संत कोण? त्याचे ऑप्शन आहेत, ए संत ज्ञानेश्वर, बी संत एकनाथ, सी संत तुकाराम, डी नामदेव. तर याचं उत्तर आहे डी संत नामदेव. प्रश्न 8वा, जर तुम्हाला उत्तर येत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता, जेणेकरून तुमचा सराव होत जाईल. प्रश्न 8वा, 1296 मध्ये श्री ज्ञानेश्वर महाराजांनी कोठे समाधी घेतली? जो ऑप्शन आहे, ए नेवाशे, बी देहू, सी आळंदी, डी आपेगाव. तर याचं उत्तर आहे सी आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली. प्रश्न 9वा, लोकहितवादीचे पूर्ण नाव काय? लोकहितवादी कुणाला म्हणतात? तर याचे ऑप्शन आहेत, ए जगन्नाथ शंकर शेठ मुरकुटे, बी गणेश वासुदेव जोशी, सी दादाबा पांडुरंग तरखडकर, डी गोपाळ हरी देशमुख. तर लोकहितवादी कोणाला म्हणतात? तर याचं ऑप्शन आहे, उत्तर आहे डी
गोपाळ हरी देशमुख. प्रश्न 10वा, शाळेत शिक्षण घेत असतानाच मराठी व्याकरणाचे पुस्तक लिहिणारा. तर याचे ऑप्शन आहेत: ए दादोबा पांडुरंग तरखडकर, बी विष्णुशास्त्री पंडित, सी लोकहितवादी आणि डी बाळशास्त्री जांभेकर. तर शाळेत शिक्षण घेत असतानाच मराठीचे व्याकरण करणारा लेखक कोण? तर याचं उत्तर आहे ए दादोबा पांडुरंग तरखडकर. प्रश्न 11वा, रमाबाईला पंडिता आणि सरस्वती या पदव्या कोठे देण्यात आल्या? त्याचे ऑप्शन आहेत: ए वाशी, बी पैठण, सी पुणे, डी कोलकाता. तर याचं उत्तर आहे डी कोलकाता. प्रश्न 12वा, भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? त्याचं ऑप्शन आहेत: ए सर वॉरन हेस्टिंग, बी लॉर्ड डलहौसी, सी लॉर्ड विल्यम बेंटिंक, डी लॉर्ड क्लाइव्ह. तर याचं उत्तर आहे लॉर्ड विल्यम बेंटिंक. प्रश्न 13वा, सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? त्याचे ऑप्शन आहेत: ए भाऊ दाजी लाड, बी सार्वजनिक काका, सी फिरोजशाह मेहता, डी न्यायाधीश रानडे. तर याचं उत्तर आहे बी सार्वजनिक काका. प्रश्न 14वा, मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नाविक दलाचे बंड झाले? चे ऑप्शन आहेत: ए सेनापती बापट, बी बी सी दत्त, सी मोहन रानडे, डी पंडित जवाहरलाल नेहरू. तर मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नाविक दलाचे बंड झाले? तर याचं उत्तर आहे बी बी सी दत्त. प्रश्न 15वा आणि शेवटचा प्रश्न, बंदी जीवन हे ग्रंथ कुणी लिहिले? बंदी जीवन हा ग्रंथ कुणी लिहिला? तर याचे ऑप्शन आहेत: ए सचिंद्रनाथ सन्याल, बी बंकिमचंद्र चटर्जी, सी रमेशचंद्र बॅनर्जी, डी महात्मा गांधी. तर याचं उत्तर आहे सचिंद्रनाथ सन्याल. तर अशा प्रकारे आपण आज 15 प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.